सर्वांना जय शिवराय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पुणे जिल्ह्यातला जमीन खरेदी घोटाळा सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे. महाराष्ट्रातील जनता अतिशय उद्विग्न आहे की हे एवढे मोठाले घोटाळे करतातच कसे. बापाचं झालं लेकाचा, लेकाचं झालं की त्या आत्याबाईचा, नंतर काकाचा, असे घोटाळे म्हणजे पवार राजघराणं हे काही घोटाळा करण्यासाठीच तयार झालेलं आहे काय, अशा प्रकारची शंका महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. या पवार घराण्याचा राजकीय उदय, त्यांची कारकीर्द, त्यांचे घोटाळे आणि सध्याचा पुणे जिल्ह्यातील महार वतनाचा जमीन खरेदी घोटाळा याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर विषय सुरू होतो की पार्थ पवार यांनी पुण्यामधल्या कोरेगाव परिसरामधली एक जमीन खरेदी केलेली आहे. चुकीची माहिती, थोडीशी अर्धवट आहे. जमीन खरेदी केली त्यांच्या कंपनीने. त्या कंपनीचं नाव आहे अमेडिया. आता ह्या अमेडिया कंपनीमध्ये त्यांचे 99% शेअर्स आहेत आणि 1% शेअर्स दुसऱ्याचे आहेत. त्याचं नाव आहे दिग्विजय पाटील. आता तुम्हाला असं वाटेल की 99% म्हणजे याच्यामध्ये पार्थ पवार यांची कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक आहे. ते सुद्धा साफ चुकीचं आहे. त्यांची फक्त 99,000ची गुंतवणूक आहे. कारण त्या कंपनीचा पूर्ण भागभांडवलच 1,00,000 रुपये आहे आणि या 1,00,000 रुपये भागभांडवल असलेल्या कंपनीमध्ये पार्थ पवार यांच्या या कंपनीला पुण्यामधील महार वतनाची 40 एकरची जागा, जिची बाजार मूल्य सध्या 1800 कोटी रुपये आहे, ती जमीन फक्त 300 कोटी रुपयाला मिळालेली आहे. आणि ती खरेदी करण्यासाठी फक्त त्यांना 500 रुपयाचा बॉन्ड पेपर किंवा स्टॅम्प ड्युटी लागलेली आहे. किती मजेशीर बाब आहे बघा. आपल्याला जेव्हा एखादी जमीन किंवा प्लॉट सर्वसामान्य व्यक्तीला खरेदी करायचा असतो, तेव्हा तिथले जे रजिस्टर असतात, अधिकारी असतात, ते नाव बघतात. ही जमीन कोणाच्या नावावर आहे, समजा एखाद्या शंकररावाच्या नावानं आहे. मग ह्या शंकररावाचे किती वंशज आहेत, म्हणजे वारस किती आहेत, ते सगळे इथं घेऊन या आमच्या समोर, त्याच्या सगळ्यांच्या सह्या घ्या, मग नंतर त्या सह्या झाल्यानंतर तुमच्या नावावर जमीन होईल, अशा प्रकारे आपला अधिकारी सांगतात. आता इथं पार्थ पवारांच्या प्रकरणामध्ये मात्र काही नियम वेगळेच लागलेले आहेत. म्हणजेच या महार वतनाच्या कोरेगावच्या जमिनीमध्ये एकूण 126 लाभार्थी आहेत, म्हणजे 126 जणांचं नाव त्या जमिनीवर आहे आणि त्याच्यामधल्या फक्त गायकवाड नावाच्या एका व्यक्तीच्या सहीच्या आधारे हा जमीन खरेदी व्यवहार पूर्ण झालेला आहे. आता कसा झाले असेल, कसा नाही, हे देव जाणं, आणि कोणते नियम कसे लावलेत हे त्या अधिकाऱ्यांना आणि पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला माहीत. आता सुरुवातीला असं वाटतं की अमेडिया म्हणजे हे अमेडिया, घमोडिया, आलाना, फलाना, म्हणजे हे काहीतरी फॉरेनचे नाव आहेत. तर हे सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनवण्यासाठी अशी फॉरेनची नावं यांनी आपापल्या कंपन्याला दिलेली आहेत, जेणेकरून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल व्हावी. बरं असो, ही जमीन खरेदी कोणाकडून केली त्यांनी माहिती का? शीतल तेजवानी नावाच्या एका व्यक्तीने, जिनं की 5-7 वर्षापूर्वी ह्या 126 जणांकडून पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच मुखत्यार पत्र केलं होतं आणि तिची जमीन विकसित करण्याची जबाबदारी या शीतल तेजवानीकडे असताना तिने परस्पर जमीन ह्या अमेडियाला विकून टाकलेली आहे. बरं, सरकारला याच्यामध्ये गैरव्यवहार काहीच जाणवलेला नाही. फक्त त्यांचं म्हणणं आहे की सरकारची स्टॅम्प ड्युटी तेवढी बुडालेली आहे, त्यामुळं तेथील अधिकाऱ्यावर आणि फक्त 1% शेअर्स असलेल्या दिग्विजय पाटील या व्यक्तीवर FIR झालेला आहे, जे या पार्थ पवारांचे नातेवाईक आहेत, आतेभाऊ का कोणतरी आहे. बरं, हे एवढे मोठाले घोटाळे करतात आणि यांना काहीच वाटत नाही त्याचं. आणि ह्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत, म्हणजे अजित पवार साहेबांवर जे 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा असेल, हे असे आरोप हे फक्त जनतेनेच नाही तर स्वतः बीजेपीने केलेले आहेत. नरेंद्र मोदी साहेबांनी प्रचार सभेमध्ये सुद्धा केलेले आहेत आणि त्याच्यामधून ते सही सलामत सुटलेले आहेत. आता विषय कसा आहे, हे राजकारणामधलं हे जे पवार घराणं आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कशा प्रकारचं लुटते हे आपण बघूया. आता शरद पवार साहेब हे पहिल्यांदा कधी निवडून आले, ते 1967च्या जवळपास आलेले आहेत आणि वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते पहिल्यांदा राज्यमंत्री झालेले आहेत. म्हणजे 67 पासून आज 2025चा कालावधी, म्हणजे जवळपास 58 वर्ष झालं हे सत्तेला असे गोचिड चिकटल्यासारखे चिकटून आहेत. मधामध्ये 2-4 वर्ष जर सोडले तर सतत यांच्या घरामध्ये सत्ता आहे आणि या सत्तेचा कहर तर सध्या तर एवढा मोठा झालेला आहे की आपली शुद्ध फसवणूक होती आहे की काय. म्हणजे बघा, शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, म्हणजेच त्या पवार आहेत, पार्थ पवार असतील, सुनेत्रा पवार असतील आणि रोहित पवार असतील, हे एवढे जे आहेत ना, हे 1, 2, 3, 4, 5, 6 या 6 पैकी 5 जणांकडे आमदार आणि खासदार पद आहेत सध्या, आणि हे मंत्री सुद्धा आहेत. म्हणजे कुणी खासदार आहे तर कुणी आमदार आहे, कुणी मंत्री आहे. म्हणजे हे महाराष्ट्र यांच्या काही जहागिरी वाटून दिलेलं आहे काय, अशा प्रकारचाही एक संशय आपल्या सर्वांना येतो. कारण एकाच घरामध्ये 5 आमदार खासदार, म्हणजे बाकीचे कशाला गोट्या खेळायला बसलेत काय सगळेजण. म्हणजे बाकी कोणत्याही घराण्याकडं किंवा कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीकडे राज्य करण्याची किंवा राज्य चालवण्याची कुवत नाही, अशा प्रकारचा संदेश हे देत आहेत का?
की याने शरद पवार यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मग आपल्या सगळ्यांना आमदार खासदार व्हावं म्हणून यांनी आपल्या पक्षाचे दोन भाग केलेले आहेत की, अशा प्रकारचाही संशय एक येतो आहे. बरं असो, त्यांना राजकारण लख लाभो. आता एक महत्वाच्या मुद्द्याकडे होता, ह्या सगळ्यांचं राजकारण कसं चालतं आणि यात सध्या ही पवार घराणं राजकारणाच्या हिट लिस्टवर आहे. यांची बॅक साईड म्हणजे कमजोर कडी सुद्धा सध्या बघूयात. कारण ह्यांनी मराठा, ओबीसी, बौद्ध आणि मुस्लिम या समुदायाला म्हणजे खोटं बोलून फसवून त्यांचेच आम्ही मसीहा आहोत अशा प्रकारे दाखवून सध्या राज्य केलेले आहे. परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळत ठेवल्यामुळे शरद पवार यांच्याकडून मराठा समाज सध्या खूप नाराज आहे. त्यांच्याकडून तो समाज मतदार दूर गेलेला आहे. अजित पवारांची ही तीच परिस्थिती आहे आणि ओबीसी समाज सुद्धा त्यांच्याकडून दूर गेलेला आहे. आणि सध्या गायकवाड म्हणजेच महार वतनाची जी कोरेगावची जागा आहे, याच्यामुळं बौद्ध आणि महार हा समाज सुद्धा या शरद पवार यांच्या आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीपासून दूर जात आहे. काय आता मुस्लिम समाजाविषयी तर आपण यांच्याविषयी तर आपण न बोललेलंच बरं, कारण ह्यांचा वापर, या समुदायाचा वापर म्हणजे शरद पवार साहेब असेल किंवा राष्ट्रवादीने फक्त आणि फक्त त्यांच्या राजकीय स्वार्थासाठीच केलेला आहे, की आजवरचा आपल्याला अनुभवाचा आहे. असो, आजची जी ही आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे, पवार यांची राजकीय कारकीर्द, 17,000 कोटीचा घोटाळा, त्याच्यानंतर अमेडिया कंपनीची जी भाग भांडवल बघा, 1 लाख रुपये आहे भाग भांडवलीचं. आणि अशा या 1 लाख रुपये भाग भांडवल असलेल्या कंपनीला जवळपास 1800 कोटी रुपयाची जी 40 एकरची जमीन आहे, ती फक्त 300 कोटी रुपयामध्ये विकत देणारं सरकार म्हणजे हे बीजेपीचं सरकार आहे काय म्हणावं. कारण शरद पवार साहेब हे सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत. 2014 ते 2019 दरम्यान ते सत्तेपासून दूर राहतात असं त्यांना फक्त शंका वाटली, म्हणून त्यांनी शिवसेना बीजेपी मध्ये फूट पाडून या बीजेपीला बाहेरून पाठिंबा देऊन सत्तेमध्ये थोडासा हिस्सा राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच फलित म्हणून त्या मोदी सरकारने 2017 साली क्रमांक 2चा म्हणजे भारतरत्न नंतर जो पुरस्कार सगळ्यात महत्वाचा आहे, तो पद्मविभूषण 2017 साली शरद पवार यांना दिलेला आहे. आणि आजही शरद पवार यांचं बोट पकडून मी राजकारणामध्ये आलेला आहे अशा प्रकारचं नरेंद्र मोदी साहेब सांगतात. म्हणजे त्यांच्या सोयीनुसार ते राजकारण करत असतात. या सरकारमध्ये फक्त यांना सत्तेचं लोणी खायचं असतं, बाकी सर्वसामान्य जनतेशी यांना काही प्रश्न नसतं. मराठा आरक्षण असो, ओबीसीचे प्रश्न असो, मुस्लिम बांधवाचे प्रश्न असो की आमच्या बौद्ध बांधवाचे प्रश्न असो, यांना त्याच्याशी काहीही घेणं नसतं. यांना फक्त सत्तेचं लोणी म्हणजे मड्याच्या टाळूवरचं लोणी खायचं असतं. हे या व्हिडिओ मधून आपल्याला दिसून येतो. व्हिडिओ मधली माहिती कशी वाटली, या पवार घराण्यांचं राजकारण, बीजेपीचं राजकारण आणि इतर सर्वांचं राजकारण याविषयी माहिती कशी वाटली हे मला कमेंट मध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.